अचानक ते माझ्याकडे आले आणि ते मला विचारलं की हे तू काय करतेस. ज्या लोकेशनला मी नेहमी ब्लॉगिंग करते, ज्या लोकेशनला मी नेहमी व्हिडिओज बनवते, ज्या रोडवरती, त्या रोडवरती मला एक काल काका मिळाले. एक मला नाही माहिती आहे, ते मला कधीपासून बघत होते आणि मी त्यांना ओळखतसुद्धा नाही. अचानक ते माझ्याकडे आले आणि ते मला विचारलं की हे तू काय करतेस. तर मी म्हटलं की मी ना रील्स बनवते आणि आत्ता न्यूली मी स्टार्ट केलं आहे ब्लॉगिंग करायला. सो मग ते मला म्हणले की छान छान, असंच करत राहा. आजकालच्या मुलांनी हेच केलं पाहिजे, आपलं पॅशन फॉलो करा. सिरियसली इतकं चांगलं वाटलं ना की ते असे बोलले की असं वाटायला लागलं मला जसं काही सिरियसली मी एक स्वामी भक्त आहे. तर मला असं वाटायला लागलं की साक्षात स्वामी मला येऊन बोलून गेले की हां कंटिन्यू कर आणि करत राहा म्हणून. सो ती जे फिलिंग आहे ना, इतकं ब्लेस्ड वाटलं ना, सिरियसली इतकं ब्लेस्ड वाटलं ना मला. ते अननोन असून सुद्धा आपल्याला इतके सपोर्ट करून गेले. म्हणजे आता हे लोक पण अननोन आहेत, जे लोक मला बघतायत ते लोक पण अननोनच आहेत, पण स्टील ते लोक आपल्याला सपोर्ट करतायत. सो म्हणून मी हे सगळं स्टार्ट केलं होतं. मला हे सगळं पाहिजे होतं की लोकांना माहिती पडू की मी कोण आहे, मी काय आहे. आणि सिरियसली अननोन लोक मला येऊन विचारतायत, तर ते मला खूप जास्त बरं वाटलं, मला खूप छान वाटलं. आणि असंच म्हणून मी तुम्हाला पण बोलते आहे की तुम्ही पण स्टार्ट करा. खूप मजा येते या सगळ्या गोष्टींमध्ये. खूप जास्त आपले दिवसाचा एक टाईम काढायचा, दिवसभरामध्ये आपल्याबरोबर काय चांगलं झालं हे थोडंसं तुम्ही शेअर करू शकता. आपले थॉट्स थोडेसे शेअर करा. बाकी काहीच नाही, बाकी काहीच एवढं मोठं होम सायन्स नाही आहे याच्यामध्ये करण्यासारखं. सो थँक्यू. माझं नाव शेफाली आहे आणि मी ठाण्याला राहते. माझा ब्लॉगिंग करण्याचा आणि व्हिडिओ बनवण्याचा फक्त एकच उद्देश आहे की मला स्वतःचं घर घ्यायचं आहे. दॅट्स इट.